नमस्कार मित्रांनो. केंद्राने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची बातमी कालच वाचली आणि ते वाचून आनंद पण झाला आणि तेवढंच दुःखही झालं. ज्याप्रमाणे दर 10 वर्षांनी नवी वेतन आयोग लागू करण्याची शिफारस आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सरकार कोणती शिफारस करणार आहे हा मोठा प्रश्न आहे. जो मुद्दा घेऊन सध्याचे सरकार 2014 सत्तेवर आले, ज्यासाठी त्यांनी 60 दिवस मागितले होते, आज त्या मुद्द्याचे काय झाले हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी जनतेला आश्चर्याचा धक्का देतो. त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोग, ज्याला मान्यता देऊन शेतकऱ्यांना सुखद धक्का कधी मिळणार? एकदा स्वामीनाथन आयोगाला मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी करा आणि बघा, शेतकऱ्यांना तुमच्या कर्जमाफीची आणि कुठल्याही प्रकारच्या मदतीची काहीच गरज उरणार नाही किंवा पडणार नाही. तोच त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. परंतु सरकारची कृपादृष्टी सदैव व्यापाऱ्यांवरच का असते, हे आजवर न पडलेलं कोड आहे, न उलगडलेलं कोड आहे. ज्या देशातली अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषी मालावर आधारित आहे, त्या देशात त्याच्या मर्जीने काहीच का होत नाही आणि भ्रष्टाचार करून अर्थव्यवस्थेला पूर्णतः पोखरून टाकणारी जे काही कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी काहीच न मागता सरकार त्यांना मोठं गबाड आणून देतं. ही आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे असं मला तरी वाटते. कोरोना काळात आपल्या देशाची अर्थव्यवस्था खरं तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाने सांभाळली होती. त्या शेतकऱ्यांना आपण आजही आजच्या महागाईत तारू शकेल एवढाही हमी भाव सरकार देऊ शकत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय असू शकते? हा व्हिडिओ तुम्ही बघाल, कदाचित तुम्हाला तो आवडेल किंवा कदाचित काहींना आवडणार नाही, तो भाग वेगळा. पण ज्यांना आवडेल, एक सहानुभूती या व्हिडिओला घेऊन माझी एक सहानुभूती अशी आहे की ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांना खरोखर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. जी फिलिंग माझी ती त्यांची असू शकते आणि मी असं काही म्हणत नाही की हा व्हिडिओ पुढे कोणाला तरी पाठवा, याला सर्क्युलेट करा, स्प्रेड करा. एकच म्हणेल की प्रत्येकाने यावरती विचार करावा, खास करून मंत्र्यासंत्र्यांनी, सरकारने, आणि या मायबाप शेतकरी राजाला काहीतरी द्यावं, त्याला स्वाभिमानी जीवन द्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.